नमस्कार. श्री स्वामी समर्थ गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर सकाळ सकाळना अशी आमची गोड भांडणं असतात एका सायकलीवरून तिघांची. वरदला काही उडून सायकल मोठी तरी पण त्याला ती सायकल लागत असते आणि असा रुसून बसतो त्याला जर नाही जर दिली सायकल तर. आज काय पिऊचं दिलं का शाळेला डब्बा नव्हता त्याच्यामुळे त्या बनवल्या नाही. भाकरी आणि मिरचा ठेचा बनवला. किचन वाटा क्लीन करून घेतला, भांडी घासून घेतली. तिनं शेगडीवरती बटाटा शिजायला ठेवला आहे. मला लाडूबाईला लगेच भूक लागली, मला अगदी खायला. ज्यावेळेस लवकर स्वयंपाक होईल ना त्यावेळेस काही खाणार नाही, मग खा खा करून मागं लागावं लागतं. आणि आता शिजत तसं दम नाही आहे. 8 वाजलेत आता, लगेच भूक लागली. माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत गायांना ना पाणी पाजायचा टाईम होत असतो. मी पटकन गायांना पाणी पाजायला घेतलं. तर आधी अलीकडच्या गोट्यातली गायांना पाणी पाजायला घेतलं, मग दुसऱ्या गोट्यातली मोठ्या गायांना पाणी पाजायला घेत असते. गायांना ना पाणी पाजून घेतलं, शेण भरून टाकलं आणि आता ना गाया धुवायला घेतलेल्या होत्या. तर पहिला आधी जे पन्हाळा आहे ते ना धुवून काढत होते आणि मग नंतर गोठा आणि गाया धुवून काढायच्या होत्या. तुळशीपुढे ना पिऊला मस्त असं सारून काढायला लावलं. मला सारून काढ, दरवेळेस ना रांगोळी वगैरे काढायला ना सारून काढायचं असतं, पण आता ना लय दिवस झालं सारून काढलंच नव्हतं. त्याच्यामुळे मला आज मस्त असं सारून काढ. त्यांना सुट्टी पण होती, त्यांना असं काम करायला लय आवडतं. मग आज ना गोधड्या वगैरे धुवायच्या होत्या. सुट्टी असलं की मग सगळं काही कामं एका दिवशी करून घेत असते मी. गाया स्वच्छ धुवून झाल्यात, अर्धी कपडे धुवून झाल्यात. माझ्या लाडूबाईंनी कसं स्वच्छ असं सारून काढलं भारी. हो बाजूनी जमकच्या साऱ्या बघून या. पळा कोणकोणत्या बारल्यात त्या, पळा. वरात तुला नाही पाठवायचं लगेच पॅन्ट वरती. हा सिद्धी गेली ना, नारळ पडलेला आहे का बघा बरं. पिऊ वरात पाठीमागं येईन. आज झालं एक पार्सल, चला ते ओपन करू. आणि त्या अगोदर ना पाणी सऱ्यांवरती लावून देते आणि मग पार्सल ओपन करते. तर ना याच्यामध्ये आलेला आहे इलास्टिक, जी मागवली होती ती मी मिशोवरून. ड्रेस शिवायला म्हणजे खाली पॅन्टीला वगैरे लावायला. इलास्टिक 5 मीटर आली, खूप छान आहे, अशी जाडी छान आले. बघा वाटाय किती आहे. बघा लाडूबाईचा लगेच चारा पाडलाय. तिला जात्यावरती भाडायचं आहे हरभरा. हा का, आणि ताट आवरलं. 5-6 दिवस झालं होतं हरभरा भिजून ठेवलेलं. 2-4 दिवस ना ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे काय भरत आलं. आज छान ऊन पडलं, उन्हात ठेवलं आणि तेच मी आता आणलं आणि भरून या. त्या दोघी मॅगी खात बसल्या होत्या आणि आता या दोघींची भांडणं आता मला करायचे. हा करायचे दोघींची भांडणं असल्या बुरी आहे. 10 मिनिटं ती, तू नंतर 10 मिनिटं बसायचं. बघा अवगत त्यांनी दळलंय, मला उठावलंय रडवून हे बघा. आणि यांचं भरडायचं चाललंय. आता ही एवढी अख्खी डाळी भरडणार आहे. आपण चुरा करू नका काय. असं वगैरे अशी गोष्ट झाली.